नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी सकाळी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 26 मार्च 2026 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज फुलांच्या दरामध्ये मोठी घसरण आज पाहायला मिळते। भाजीपाल्यांचे दरही थोडेफार आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। इतरही काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। झेंडूची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दरामध्ये घसरण आज पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या तसेच लाल झेंडूचे दर जे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, आवक वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज झेंडूसाठी पाहायला मिळते। त्याचबरोबर लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी 8 तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला होते। शेवंतीच्या दरामध्ये देखील आज घसरण पाहायला होते। चांगल्या मालासाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला होतात। शेवंतीची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही शेवंतीच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते। आष्ट्राची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, आष्ट्राच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर आष्ट्रासाठी पाहायला मिळते। हलके माल जे ते 20 ते 30 रुपयापासून देखील आष्ट्रासाठी दर पाहायला मिळतात। बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीचे दर जे ते साधारणतः 30 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये ग्राहकांचे वर्दळ जे आहे ते खरेदीसाठी आज कमी झाल्यामुळे फुलांच्या दरामध्ये मोठी घसरण आज पुन्हा एकदा झालेली पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी 100 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। जिप्सो फुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सो फुलाचे दर जे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 20 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला जिप्सो फुलाचे दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये कट फ्लावरची आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। विक्री देखील होत नाही अशी परिस्थिती आज मार्केटमध्ये पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक डीजी तसेच ब्ल्यू डीजी, गोल्डन डीजी आणि तसेच स्टेटसची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 5 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कट फ्लावरच्या दरावरती आज पुन्हा एकदा झालेला पाहायला मिळते। सनफ्लावरची आवक देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर जे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलर तसेच लाल डच गुलाबचे दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। कांद्याची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये साधारणतः 80 ते 100 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत एखाद दुसऱ्या बकरसाठी 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। कलर क्वालिटी असलेल्या कांद्यासाठी साधारणतः दर जे ते एका दुसऱ्या बकरसाठी 13 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर लहान साईज मध्ये जर दर पाहिलं तर चिंगळी कांद्यासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील चिंगळी कांद्यासाठी दर पाहायला मिळतात। सरासरीमध्ये 9 ते 11 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती सरासरी कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते। टोमॅटोची आवक आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला थोडासा आज बदल पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 5 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा, चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर 15 रुपयापर्यंत पाहायला मिळते। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे ते 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात। पुणेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरगावचे दर जे ते साधारणतः 60 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे ते 10 तर हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील बिटाचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळते।
काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर चायना काकडीचे दर हे आपल्याला साधारणतः 14 रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला मिळतात. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील बीन साठी दर पाहायला मिळते. भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी दर जे येते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळतो. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहायला मिळतो. कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला मिळतोय. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात. काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील जळगाव वांग्याचे दर पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी सरांचा दर जे आहे 16 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 35 रुपयापासून देखील आपल्याला आल्यासाठी दर पाहायला मिळतो. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी 1 रुपयापासून ते 3 ते 4 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते. तर त्याचबरोबर गावरान कोथिंबीरचे दर जर पाहिलं तर 5 ते 6 रुपयाच्या दरम्यान एका दुसऱ्या वस्तूसाठी 7 रुपयापर्यंत दर पाहायला होते. हलके माल जे ते 4 ते 3 रुपयापासून देखील गावरान कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होतात. हिरव्या मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला होते. त्याचबरोबर घरामध्ये देखील घसरण होताना पाहायला होती. चांगल्या मालासाठी 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाहायला होतात. सुट्टांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील सुट्टांसाठी दर पाहायला होतात. अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे येते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. आवक ही मार्केटमध्ये भरपूर आहे. त्याचबरोबर मागणी थोडीशी कमी असलेली पाहायला होते. त्यामुळे दरामध्ये आज घसरण पाहायला होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होतात. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील खरबूजचे दर पाहायला होतात. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे आहेत 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे आहेत 200 ते 220 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पाहायला होतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहेत साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला होते.